आतवाला भेटायचं होतं आजीला. आजीची एक माया वेगळीच असते ना. आजी म्हणजे दुधावरची साय म्हणतात ना तसं. नमस्कार मंडळी, मी स्नेहल. आज आले होते केळुशीला आणि खरं तर आहोंना जेव्हा सुट्टी असते तेव्हाच आम्हाला गावी यायला भेटतंय. अहो जेव्हा मला बोलतात की गावी जायचं आहे तर मी लगेच रेडी तयार होते, कारण का इकडचं गावाकडचं वातावरण आणि इकडं निसर्ग खूप असल्यामुळे ना मला निसर्ग फार आवडतं बघण्यासाठी. समोर जो तुम्ही बघत आहात तो तुळशी डॅम आहे आणि 4 वाजले होते त्या टायमिंगला आम्ही गावी आलो होतो. खरंच खूप छान वातावरण पण झालं होतं. गावाकडचं जे राहणीमान आहे ना ते एकदम साधं सिंपल आहे आणि तुम्ही बघू शकता इकडची घरं, इकडची झाडे वगैरे किती छान वाटतं नाही बघण्यासाठी. जाताना आम्हाला मामा मामी गाठ पडले होते, त्यांची पण विचारपूस केली आणि कुत्रं तरी असं वास घेत होतं की जसं काय चोर आलाय की काय. मला तर बाबा कुत्र्यांची फार भीती वाटते, त्यामुळे त्यांना खोपरापासून ते ढोपरापासून नमस्कार. त्यामुळे 4 हात त्यांच्यापासून लांबच आपण असलेलं बरं. अजिबात आम्ही मामाला किंवा मामीला आजीला पण माहीत नव्हतं की आम्ही घरी येणार आहे. अचानक आम्ही गेलो होतो. आता माहीत नव्हतं की घरी कोण असेल की नसेल. ह्यांना बोलले की दंगा वगैरे करू नका, हळू जाऊन बघू आपण कोण आहे की नाही घरात. आणि आता 4:30 वाजता आम्ही पोचलो होतो. थोडं हे निसर्ग बघण्यातच आमचा वेळ गेला थोडा टाईम. घरात फक्त एकटी आजीच होती आणि आजीला बघून आम्ही अचानक आलेलं बघून आजी खूप खुश झाली होती. लगेच लागलंच बाईने चहा वगैरे ठेवला आणि आजीची बडबड सुरू झाली की फोन वगैरे करायचं नव्हता काय, फोन वगैरे केला असता तर जेवण वगैरे बनवून ठेवलं असतं की. अगं बाई बस बस म्हणलं, आज तू काही टेन्शन वगैरे जेवणाचं घेऊ नको. आजी हट्टच करत होती की आज राहावा राहावा, पण राहता नाही आलं. तितक्यात आल्या मामी आणि मामींच्या सोबत गप्पा वगैरे केल्या आणि तिथून आम्ही 6 वाजता घरी येण्यासाठी निघालो होतो. 6 वाजले होते आणि संध्याकाळचा सनसेटचा वगैरे टायमिंग झालं होतं. वातावरण तर खूप छान झालं होतं. फोटो व्हिडिओ काढण्यासाठी तर खूप छान होतं आणि मी तर एकटीच गाणं वगैरे म्हणत होते. आहो तर बोलत होते की आज हिला खुळं लागले. तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आजच्यासाठी एवढंच होतं.